नाशिक शहर हे धार्मिक वारशाचे एक प्रमुख केंद्र आहे आणि आज या पवित्र भूमीवर जगन्नाथपुरी रथयात्रा तिसऱ्या वर्षी साजरी केली जात आहे। या पवित्र यात्रेच्या सुरुवातीबद्दल बोलताना मुघोजी महाराज भोसले म्हणाले, नाशिकमध्ये या रथयात्रेची सुरुवात ही भगवान जगन्नाथच्या कृपेने झालेली एक मोठी आध्यात्मिक घटना आहे। गेल्या 3 वर्षापासून नाशिक वासीय आणि सर्व भक्तांच्या अथक प्रयत्नांनी या यात्रेची परंपरा स्थापित झाली आहे। महाराज पुढे म्हणाले, धार्मिक कार्य सुरू करणे सोपे नाही, त्यासाठी भक्ती, श्रद्धा आणि परमेश्वराचे आशीर्वाद आवश्यक आहेत। मंतजी यांच्या आश्रमाने आणि शहरातील नागरिकांनी यामध्ये मोठे योगदान दिले आहे। आजच्या रथयात्रेच्या दिवशी मुघोजी महाराज भोसले यांची पूजा करण्याचं सौभाग्य मिळाल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आणि नाशिकमधील सर्व लोकांचे आभार मानले। ते म्हणाले, जगन्नाथ हे जगाचे राजा आहेत, त्यांच्या आशीर्वादाने कोणत्याही भक्ताला कधीही काळजी करावी लागत नाही। 3 वर्षापूर्वी आधुनिकीकरण झालेल्या नाशिकमधील जुन्या जगन्नाथ मंदिरापासून रथयात्रेची सुरुवात झाली। आज ती परंपरा नवीन उंचीवर पोहोचली आहे। व्रत यात्रा मार्ग यावर्षी जुनागडमधील पंचमुखी हनुमान मंदिरापासून रथयात्रा सुरू झाली आहे आणि नंतर गणेशवाडी, अशोक स्तंभ, रविवार कारंजा या मुख्य मार्गावरून पुढे जात ही यात्रा पुन्हा पंचमुखी हनुमान मंदिरात संपेल। या यात्रेने नाशिक शहरात एक नवीन धार्मिक अध्याय सुरू केला आहे, ज्यामुळे शहराची आध्यात्मिक समृद्धी आणखी वाढली आहे।